मध्ये आपले स्वागत. स्वामी समर्थ बाजारपेठेला दर शुक्रवारी आता उल्कानगरी येथे उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. या ठिकाणी विविध ग्रामीण भागातून शेतकरी आपला माल व ताजा माल फ्रेश माल ग्राहकांसाठी देत आहे व ग्राहकांची वाढती गर्दी बघता या बाजारपेठेला आता उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आणि पॅकिंगचे कॅरी बॅग नाही. अर्धा किलोचं आहे ते. $150 ला 1 किलो. मुळा किती हो जुड्या सगळं येतील ना इथे बी आल्याचं काय पाहिजे करून घ्या. मी अशोक कांबळे, उल्कानगरी. उल्कानगरी परिसर आणि जवळपासच्या याच्यामध्ये बाजार नव्हता. रविवारचा बाजार होता, परंतु बरीच तिथं गर्दी वगैरे धूळ होती, अस्वच्छता होती. पण इथं जे आहे ना, छान आणि शेतकऱ्याचा माल येतो आणि म्हणजे ताजा माल येतो. त्यामुळं पौष्टिक वगैरे आणि शेतकरी असल्यामुळं सेंद्रिय खतापासून हे केमिकल युक्त नसल्यामुळं चांगलं वाटतं आणि फ्रेश भाजीपाला येतो. हे उल्कानगरीमध्ये आम्हाला हे सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल इथले जे ऑर्गनायझर आहेत त्यांचं खरंच अभिनंदन. तुम्हाला पीर बाजार पण जवळ होता? पीर बाजार आहे जवळ. पीर बाजार गर्दी फार होती. धूळ असते नुसती. अच्छा. इथं छान एकदम छान वाटलं आम्हाला आणि भाजीपाला पण एकदम छान आहे. जालना. काय कुठून आले तुम्ही? जालना जालना. काय काय आणलं मला? आलू, कांदे, लसण, अद्रक. कसं काय रिस्पॉन्स? चांगला आहे, चांगला आहे. माझं नाव सुरेश कारभारी गोटे. लासूरून आलो मी. माझ्याकडं पत्ता गोबी आणि फुलकोबीचे. कसं हा माल तुम्ही मार्केटमधून आणला की तुमच्या शेतीचा आहे? शेतातला कसा प्रतिसाद कसा आहे तुमचा? चांगला आहे, चांगला आहे एकदम. आज पहिलाच दिवस आहे. हो. थोडा आवाज मोठा. सुदाम बाजीराव कराळे. मी आलोय लासूर. काय काय आणलेलं आहे मग? भेंडी आहे, अद्रक आहे, लसूण आहे, बीट आहे, मुळा आहे. पहिला दिवस आहे, कसा रिस्पॉन्स वाटतो? ते चांगलं आहे. भांबेरी श्री महिला बचत गट या भांबेरी येथून आलो. भांबेरी तालुका अंबड जिल्हा जालना येथून संभाजीनगरमध्ये आलो. आम्ही सर्व प्रकारचे पीठ तयार केलेले आणि ग्राहकांचं पण कशाचं पीठ आहे? पीठ कुठलं पीठ आहे तुमच्याकडे आणि हे तुम्ही स्वतः घरी बनवता की कसं काय करता? नाही हो सर, आम्ही नाही तर सगळे पीठ घरी मोठे चक्की जी आपलं जुनी चक्की असते ना, त्यामध्ये सगळे धान्य पण आमच्या घरच्या शेतातलंच आहे. विकत आणून घरच्या शेतातले गावामधले जेवढे धान्य पिकवतात ना, त्यांच्याकडून सगळ्यातून धान्य घेऊन चक्की हातातून चाळून सगळं करून इन्स्टंट पीठ पण आहे आमच्या. कोणत्या प्रकारचे? इडली, ढोकळा, आप्पे, चकली, गव्हाचं, बाजरीचं, मक्याचं, तांदूळाचं, नाचणीचं, हिरव्या मुगाचं, सर्व प्रकारचे पीठ आहे. असं आपल्या ग्रामीण भागापेक्षा इथे तुम्हाला प्रतिसाद चांगला वाटतो? हो, ग्रामीण भागापेक्षा इथे ग्राहकांचं चांगलं तुमचं नाव? शारदा शरद कणके, पुण्यातून. शारदा शरद कणके, राहणार बांदेरी, तालुका अंबड, जिल्हा जालना. ही आमची श्री महिला उत्पादक गट आहे आणि स्वतःहून हे पीठ तयार केलेले 10 महिला आहेत आणि एकत्र आणि पूर्ण स्वच्छ धुवून करून आणि स्वतः घरचंच आहे सगळं धान्य आणि चक्की आमची स्वतःची घरचीच आहे. 10 बायापैकी घरची आणि सर्व प्रकारचे इन्स्टंट पीठ बनवलेले आहेत. बाजरी, ज्वारी, गहू, तांदळाचं पीठ पण आहे, हिरव्या मुगाचं पण आहे, इडली आणि डोसा, ढोकळा हे पूर्ण पीठ आणि स्वतः घरी बनवतो.
यावं ह्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला. हा 13 वर्षापासून मुंबई आणि पुण्यामध्ये सुरू होता. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असा बाजार असावा अशी आमची सगळ्यांची खूप इच्छा होती आणि म्हणून मग आम्ही संभाजीनगरमध्ये आपण महापालिकेच्या आणि कृषी विभागाच्या सहकार्याने हा बाजार या ठिकाणी उभा राहिला. नवीन शेतकऱ्यांना जर तुमच्याशी जोडायचा संपर्क करा. आमचा संपर्क नंबर आम्ही दिलेला आहे. पण तो शेतकरी हवा, व्यापारी नको आहे. कारण आपला ह्या बाजाराचा उद्देशच हा आहे की शेतकरी ते ग्राहक. तर फक्त तो शेतकरी आहे की नाही एवढं आयडेंटिफाईड होईल. म्हणजे व्यापारी आडत वगैरे काही नाही. त्यासाठी संपर्क कसं करायचा याचं सांगा. संपर्क नंबर आम्ही दिलेला आहे. संदीप खरात म्हणून आहे, त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही त्यांना संपर्क करायचा. तुमच्या गावाचं नाव सांगायचं आहे, तुमच्याकडे असलेलं उत्पादन सांगायचं. म्हणजे तुम्ही फळबाग आहे किंवा भाजीपाला आहे का कडधान्य जे काय असेल ते, आणि फक्त आम्ही कृषी विभागाला हे कळवू. इथे एकूण शेतकरी किती आलेत मॅडम? इथे 40 स्टॉलची कपॅसिटी, पण त्याच्यापैकी आता 35 स्टॉल आहे. किती वेळ चालणार हे रात्री आता 8 वाजेपर्यंत मागणार. 3 ते 8 मस्त शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे आयोजित शेतकरी आठवडी बाजार मागच्या शुक्रवारी उल्कानगरीमध्ये भरला होता आणि आता हा दुसरा बाजार आहे. आणि मागच्या बाजाराला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या नागरिकांनी दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचे खूप तेही सगळे समाधानी आहेत की त्यांच्या मालाला त्यांना योग्य मोबदला मिळाला आणि परत आणखी ते डबल उभारीने ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि असाच प्रतिसाद सगळ्यांनी. आजही भरभरून प्रतिसाद आहे. अगदी बाजार सुरू होण्याचे 1 तास आधीपासून लोक येऊन विचारून जात आहेत. तर असाच प्रतिसाद उल्कानगरीतल्या नागरिकांनी द्यावा. भरपूर बाजार आहे भरतात, आठवडे बाजार भरतात. नमस्कार, मी राम पवार. आज बाजाराचा हा खऱ्या अर्थानं उद्घाटनानंतरचा पहिला दिवस आहे आणि आज जवळपास 27-28 स्टॉल इथं लागलेले आहेत. 29 स्टॉल सगळे लागलेले आहेत जे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून सगळे शेतकरी आले ते आणि आज ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. ग्राहक बाजार लावल्याबरोबर इथं ग्राहक सुरू झालेले आहेत. कशी संकल्पना सुचली तुम्हाला इथं? ॲक्च्युली ही संकल्पना जुनीच आहे. ही जी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती मागच्या जवळपास 11 वर्षापासून 13 वर्षापासून पुण्यात आणि मुंबईत हे आठवडी बाजार भरवते, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवता येतो आणि त्यांना 1-2 पैसे चांगले मिळतात ह्या माध्यमातून. त्यामुळे ही जुनी संकल्पना आहे. आम्ही फक्त इथून जेव्हा स्वामी समर्थला शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आपण इथले बाजार इथं चालू असं सांगितलं. एकूण किती शेतकरी? इथून जवळपास आज 29 शेतकरी आहेत इथं. 29 गटाचे शेतकरी आहेत. 29 गट. आम्ही काही बघितलं काही नॅचरल पण भाजीपाला ते त्याविषयी काय सांगा? नॅचरल म्हणजे हे सगळं शेतातून डायरेक्ट इथं हीच संकल्पना आहे. त्यामुळं भाजीपाला हा नॅचरलच असतो ऑलरेडी. काही बचत गटाला पण सहभागी? हो, ह्याच्यात बचत गट आहेत, शेतकरी गट आहेत, काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत. हे ग्रुपनी करायचं काम आहे. रोज विक्रीला येण्यासाठी एका शेतकऱ्याला ते सहज होत नाही, म्हणून त्यांनी 20-20 शेतकऱ्यांचा एक गट केलेला आहे. सर, अजून आठवडी बाजार तुम्ही वाढवणार आहेत? हो, आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आपलं सोमवारी अजून एक दुसरं उद्घाटन आहे कांचनवाडीला आणि त्याच्यानंतर मग बीड बायपासला एक बाजार उभा होतोय आणि 19 तारखेला इकडं N3 एक बाजार होतो. नवीन शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर कसं तुमचे संपर्क? त्यांना इथे यावं लागतं आणि आमच्याशी बोलून मग कृषी विभागाशी त्यांना बोलावं लागतं. कृषी विभागाने पणन महामंडळाकडून पत्र आणल्यानंतर मग इथं त्यांना ॲड होत आहे. तुम्हाला त्यांच्यासाठी काही शेतकऱ्यांसाठी तुमचा नंबर काय असेल? नंबर इथं आल्यावर देऊ आता फोनवर. यापेक्षा इथे येऊन प्रत्यक्ष भेटावं शेतकऱ्यांना. एखाद्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत 25 किलोमीटर आहे त्याला यायला परवडत नाही तर ते तुमच्याशी संपर्क असेल त्यासाठी तुमचा नंबर उपलब्ध असेल नंबर सांगा. ओके, नाही नंबर आता तुमचं कोणी असेल ना संदीप खरात म्हणून आहेत, त्यांचा नंबर आहे पण मला तोंड पटला येतो नंबर.